3 ते 4 त्यांना चिकित्सा पद्धती आपण त्यांना देऊ शकतो. इथे मी इथं सांगते म्हणजे 100% जी चिकित्सा पद्धती आम्ही पेशंटला देतो. आता हा माझा 4था-5वा पेशंट आहे पॅरालिटिक झालेला, फर्स्ट लेवलचे पेशंट आहेत. त्यामुळे मला मी जे आम्ही देतो त्याच्यावरती विश्वास आहे, त्या ज्ञानावर इथं जे दिलं जातं. दुसरी गोष्ट ही असते की त्यांची बॉडी किती रिॲक्ट होते, किती ते स्वीकारतात. प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी. शिवाय त्यांचा जर समजा ग्राफ असा वर खाली वर तरी होत असेल तर मग ट्रीटमेंटचा सुद्धा रिझल्ट यायला तसा वेळ लागतो. कारण ही गोष्टच अशी आहे की झटक्यात नीट होणार नाही. हां, आता 10 ठिकाणी त्यांचे रिपोर्ट दाखवला. एका ठिकाणी तुम्हीच गेले होते विज्ञानाचा. सरांना बसले रिपोर्ट बघितली ठेवली. माझा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. माणूस बरा होणार नाही आहे तोपर्यंत सेवा करा, आहे तोपर्यंत सेवा करा. कारण त्या नसा ज्या ऑर्डर सोडतात त्या नसाच कुठे मिळते. पण जेमिनीची बाजू ही आहे, स्ट्रॉंग पॉईंट हा आहे. असं असून सुद्धा माणूस आज तुमच्या पुढे बसलाय, तुमच्याशी बोलतोय, त्याला समजतंय, हाताने खाताय, टॉयलेटवर कंट्रोल आलंय 5-6 महिन्यापेक्षा. हो. आणि ही गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे. होप्स आपल्याला सोडून रुबी, रुद्राणी, अजून पूनम हॉस्पिटल, दीनानाथ हॉस्पिटल, पुण्यातले 2-3-4-5 हॉस्पिटल, मोठे हॉस्पिटल, सगळ्या हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट फिरवलेली. 4 हॉस्पिटल पुण्यातले जे हॉस्पिटल 4 हॉस्पिटल त्यांनी बघितलं. ICUला आयआर आहेत म्हणून ते म्हणते काय टेन्शन घेऊ नका, म्हणजे आयआर आहेत. जी ट्रीटमेंट आम्ही इथं देणार ना तेच ते तिथं देणार. त्यापेक्षा हलवण्यापेक्षा तुम्ही आहे तिथं थांबून द्या. दीनानाथवाल्यांनीच फक्त असं सांगितलं की सेवा करायला लागणार, तुम्हाला काही होणार नाही, नसा तुटल्यात. हा माझा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. नाही, काय गोष्टीला ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ना त्या सोडून द्या, सोडून द्या. एवढा मोठा माणूस आज त्यांच्या जवळजवळ त्या माणसाची एक गोष्ट म्हणजे जर का मी विचार केला तर ज्या टायमिंगला 2007मध्ये हे असे पडले होते की पूर्ण बाजू सोडली होती, त्यावेळेस तर एक छोटी पोरगी होती माझी, कोणी नव्हतं सपोर्टला, जॉब नाही काय नाही. त्या टायमिंगला जर का म्हणणं होतं तर ह्या टायमिंगला का नव्हतं करू शकणार. म्हणजे त्यांची मला साथ मिळाली की त्यांना सारखं मी कानाला जाऊन मधमाशीसारखं भांगाव करत होते की पोरं मोठं करायचे. खूप काम केलं महाराजांनी, खूप चांगलं काम केलं. त्यांना मी सारखं हँडलिंग करत राहिली की पोरं मोठी करायची, तुम्हाला काही होणार नाही, काही झालं नाही. त्यांनी मी उभारी घातली म्हणून मला सपोर्ट मिळाला. त्यांची उभारी असल्यामुळे ते आधीपर्यंत, बाकी माझं तर काहीच नाही. बायकोची जबाबदारी फक्त. नीट होणार तुम्ही दादा. नाही, बायकोनी मला खूप सपोर्ट केला आहे. आणि म्हणूनच तुम्ही आता बसून माझ्याशी बोलताय. त्यांनी सपोर्ट दिलाय ना, मग त्यांचं तुम्हाला ऐकायला पाहिजे. ऐकायलाच पाहिजे. तुम्हाला नीट व्हायचंय की नाही, मग त्यांचं ऐकायचं आणि रडायचं नाही, तो विचार नाही जास्त करायचा. त्यांच्या विचारांना नाही थांबू शकत मी, ते माझ्या हातात नाही. विचारांना त्यांच्या नाही थांबू शकत. आई 4थ्या दिवशी पळून गेली, लहान मुलासारखी रडू म्हणले की आपली आई आपल्यासाठी राहिली नाही, कोणी राहिलं नाही. पण दिवसात 100 वेळा त्या आईचं नाव करतं. मला पद्धती चिडचिड होती, त्यामुळे माझी चिडचिड त्यांच्या होती. तिला तुम्ही जायचं तुम्हाला, मग तेवढं पुरतं गप्प बसतं. पण मला मग माहिती की नाही ना, चिडून नाही द्यायचं आपल्याला सांगितलेला शब्द लक्षात ठेवा. हो, नाही चिडून ती देतच नाही. मी होईल तर मग आपलं स्वतःच काय ना काय आपण करून घ्यायचं. जाऊन द्या, आई पण काढून टाकू शकतो नाही टाकू. पण त्यांना जर त्या आठवणी आल्या आणि आठवणी येणं म्हणजे त्यांच्यामधून चांगल्या गोष्टींनी त्यांना आठवण येते आणि तिकडून जर तुम्ही आलो नाही ते मी काम नाही करत, तर ते प्रेशर पाहिजे. माझी एवढी मेहनत व्हायला जाईल. एक्झॅक्टली हे सांगायचं. आम्हाला पुन्हा आमच्या नावाने आवाज देत नाही. आईच्या बहिणीच्या देऊ दे, मी पण मला बायकोचा सपोर्ट आहे हे शब्द हे सहज निघत नाहीत माझ्याकडून, होय की नाही. कारण त्यांना तेही दिसतंय की तुम्ही त्यांच्यासाठी सेवा करता.